हॅलो, नमस्ते. श्री स्वामी समर्थ. आयुष्यातलं पहिलं पारायण आणि आयुष्यातली सगळ्यात मोठी परीक्षा हे माझं एक सोबत घडलेलं आहे. मी तोच अनुभव आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जसं ऐकलं होतं की पारायण हे गुरुचरित्र पारायण करताना आपली देव खूप परीक्षा बघतो किंवा खूप अडथळे येतात, खूप काही अनुभव येतात. पण मला असं कधी वाटलं नव्हतं की माझ्या आयुष्यात मला असा अनुभव येईल. पण खरंच सांगते, मी हा अनुभव माझ्यासारखं कोणालाही येऊ नये मी एवढंच प्रार्थना करते. देवाने खूप परीक्षा घेतलेली, भरपूर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी परीक्षा माझी घेतली गेली आहे. पण मी जेव्हा पारायणाचा विषय येतो ना, मला तेव्हा खूप वाईट वाटतं की माझ्यासोबत असं का घडलं असावं. तर मी तुम्हाला ते थोडक्यात सांगते की पारायण जेव्हा चालू होतं त्यावेळेस माझे एक निवेदन होते की मला कधीतरी स्वामींची सेवा करून बघायची. लोकं एवढं सांगतात तर मलाही स्वामींपुढे माझ्या काही गोष्टी मांडून बघायच्या आहेत. म्हणजे असं म्हणू शकतो की मी स्वामींची परीक्षा घेत होते आणि स्वामी माझी परीक्षा घेत होते. तर घडलं असं की मी जेव्हा पारायणाला सुरुवात केली त्याच्या आधीच माझे वडील हे दवाखान्यात ॲडमिट होते. त्यांचं ॲक्सिडेंट झालेला होता, तर त्याच्यातनं ते बरे झाले, पण त्यांना परत त्रास होता. तर डॉक्टरांनी सांगितलं की त्यांना आम्ही 5 दिवसाची ट्रीटमेंट देतो, तुम्ही धुळ्याला ॲडमिट करा. मग मला जायचं होतं. मी आईला म्हटले की मी येते पप्पांकडे, पण आई म्हटली की मुलाला आजारी होतं, त्याला गॅस्ट्रो झालेला होता, तर त्याला आणून इकडे त्याचे पण हाल नको करू, आम्ही इकडे सांभाळतोय, तू त्याला बरं कर आणि पप्पांचा डिस्चार्ज झाल्यावर सरळ घरी ये. तर मी एक ठरवलं की आता मला पारायण करायचंच आहे, तर मी आता करून घेते. आणि आणि पारायण करताना मी देवासमोर मांडलं की स्वामी माझ्या पप्पांना बरं करा आणि त्यांचा डिस्चार्ज होऊन त्यांना आमच्या समोर येऊ द्या, घरी सुखरूप घरी येऊ द्या. मी माझ्या घरी आणेल त्यांना आणि माझ्या घरी आल्यानंतर माझं पुढचं जे दुसरं पारायण असेल ते त्यांच्यासमोरच होईल. मी त्यांच्या कानावर पडेल आणि मी ते पारायण वाचेल, एवढी मी स्वामींना प्रार्थना केली. आणि पप्पा बरे होते, आमच्याशी बोलत होते. इवन मला फोनही येत होते पप्पांचे की त्याला बरं आहे का नाही वगैरे असं, दवाखान्यात ॲडमिट असताना देखील. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की मी 7-8 महिन्यापासून पेंडिंग होतं मिस्टरांची जॉब. त्यांनी त्यांच्यात जॉब स्विच केला होता, करायचा होता. त्यांनी त्यांच्या इथलीच IT मधलेच फील्ड चेंज केली. त्यांना काहीतरी वेगळं बघायचं होतं. त्याच्यासाठी कोर्सेस केले, ट्रायल केलं, इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन केलं. पण या गोष्टीत खूप वेळ गेला. तो वेळ देखील माझ्यासाठी कठीण होता, जात नव्हता. पण फायनली अगदी 3-3, 4-4 राउंड होऊन देखील पेंडिंग कामं होते. तर मी ते निवेदन केलं की स्वामी जॉबचं होऊन जाऊ द्या, एवढी कृपा करा. आणि खरोखर सांगते, अगदी पारायणाच्या पहिल्याच दिवशी 2 जे राउंड झालेले होते त्यांचे, तर दोघं पुण्यातले, त्यांना कन्फर्मेशन आलं की तुमचं सिलेक्शन झाले आहे. तर खरं सांगते, स्वामींनी मला इथे त्यांची प्रचिती दाखवली. मी जी गोष्ट म्हटली की खरोखर होतंय की नाही आपण बघूया करून, स्वामींना सांगूया, तर खरोखर ती गोष्ट झाली. नंतर पारायण चालू होतं आणि अगदी पारायणाच्या 4थ्याच दिवशी पप्पांचा डिस्चार्ज होत होता. डिस्चार्जच्या वेळेस ते उभे राहिले, घरी जायला निघाले. उभं राहतानाच त्यांना स्ट्रोक आला आणि स्ट्रोक आल्यानंतर ते तिथेच पडले. परत त्यांना ICUमध्ये शिफ्ट केलं आणि नंतर असं घडलं की त्यांचं हळूहळू बघणं बंद झालं, बोलणं बंद झालं. आणि हे ऐकल्यानंतर मला तर निघायचं होतं पप्पांना भेटायला. पण मला सगळ्यांनी असं सांगितलं, बऱ्याच जणांनी, की "तू पारायण चालू केलं आहे, गुरुचरित्र पारायणामध्ये सोडत नाही, त्यांचे नियमभंग करत नाही. तुला जर खरोखर एमर्जन्सी, तुझं सुतक किंवा विटाळ असलं तरच तू सोडू शकते. तेही दुसरे वाचतात. तर तू हे कारण आहे म्हणून सोडू नको. पप्पा बरे व्हावेत म्हणून तू पूर्ण कर." तर मलाही ते पटलं आणि मी त्याच्यासाठीच पारायण पूर्ण करायचं ठरवलं. पण स्वामींनी परीक्षा माझी पहिल्या दिवसापासून बघितली. पहिल्या दिवसापासून मला पारायण वाचणं असह्य होत होतं. मला खूप त्रास होत होता. माझं अंग दुखायचं, पाठ, मान दुखायची. मला झोप यायची. अक्षरशः मी पारायणाच्या समोर डुलकी देऊन वाचत होते. मी दुसऱ्या दिवसापासून गरम पाणी पीत पूर्ण पारायण वाचत होती. वाचन स्लो होतं. कडावं म्हणून अजून थांबून वाचत होती आणि परत दिवसभरचं आवरणं, मुलगा आजारी. तर खूप परीक्षा घेतल्या गेल्या मला. एके दिवशी तर मी पारायण वाचताच रडून दिले की मला का एवढा त्रास होत आहे आणि मला का हे पारायण वाचता येत नाही किंवा मी का वाचते हे. तरीही मी पप्पांसाठी पारायण पूर्ण वाचायचं ठरवलं आणि 6व्या दिवशी पप्पांना फायनली धुळ्याहून नाशिकला शिफ्ट केलं. मुंबईला शिफ्ट करू शकत नव्हते म्हणून कमी डिस्टन्स तर नाशिकला शिफ्ट केलं. तोपर्यंत पप्पांची कुठली हालचाल नव्हती. माझं ठरलं होतं, मी ठरवल्याप्रमाणे 7 दिवसाचं पारायण वाचलं. मला काही सेवेकऱ्यांनी सल्ला दिला की तू 7व्या दिवशीच पारायणाची सांगता कर. मी त्याप्रमाणे 7व्या दिवशी सकाळी पारायणाचे सर्व पाठ वाचले, आरती केली, नैवेद्य दिला, गाईला नैवेद्य दिला, माझा टिफिन पॅक केला आणि ग्रंथाची सांगता करायची. त्या दिवशी करून मी नाशिकला निघाली. आणि मी पप्पांना ICUमध्ये भेटली तर मला काहीही बघून परिस्थिती वाटतच नव्हती. पण तरी एक आशा होती की चांगल्या हॉस्पिटलला आणलं आहे. आणि नंतर मी पप्पांशी बोलली, पप्पांच्या डोक्यावर हात फिरवला आणि त्यांना मी म्हटली की तुम्ही बरे होणार आहेत. मी स्वामींच्या ग्रंथासमोरची रक्षा घेऊन गेली होती, तीही मी गपचूप लावली. डॉक्टर तशी परमिशन देत नव्हते.
सर्वांकडून सर्वांच्या खूप प्रार्थना चालल्या होत्या, सेवा चालल्या होत्या. प्रत्येकजण हीच प्रयत्न करत होता. पण एक म्हणतात ना की देव कधीही त्याच्यावर कुठलीही गोष्ट येऊ देत नाही. माझं ठरल्याप्रमाणे पारायण संपलं. पारायणाची सांगता झाली आणि मी 7वा दिवस पूर्ण घालवला. 7व्या दिवशी रात्र निघू दिली आणि अगदी रात्र संपल्यात मध्यरात्रीला 2 वाजेला, म्हणजे 7वा दिवस संपल्यानंतर 8व्या दिवसाच्या सुरुवातीला रात्री 2 वाजेला पप्पांचा जीव गेला. आणि पप्पांना बघून आमची मनस्थिती फक्त एवढीच होती की पप्पा असे झोपलेलेच घरी येतील. कदाचित ते खूप वेळ लागेल त्यांना रिकवर व्हायला, उठून बसायला, फिरायला, पण ते घरी येतील, कारण आपण एवढीच प्रार्थना केली की त्यांना घरी आणायचं आहे. मी जेव्हा त्यांच्याजवळ नव्हती तेव्हा बऱ्याच लोकांचं हे पण म्हणणं होतं की मुलगी का नाही आहे, मोठी मुलगी त्यांची इथं का नाही आहे. दवाखान्यात खूप लोक आले, अगदी जवळचे दूरचे सगळे त्यांना भेटायला येत होते, पण मी तिथं नव्हती. मलाही कुठेतरी हे ऐकायला भेटलं असेल की पारायणच एवढं महत्त्वाचं आहे का. पण मी त्यावेळेस देवाला महत्त्व दिलं की देव तारी त्याला कोण मारी. आणि मला वाटलं होतं की स्वामी माझी एवढी प्रार्थना तरी ऐकतील. पण जे नशिबात नसतं किंवा जे लिहिलेलं आहे, जी वेळ असते ती कोणालाही चुकत नाही, त्यांनाही चुकली नाही. आणि हे ॲक्सेप्ट करायला मला थोडा वेळ गेला, पण मी शेवटी ते ॲक्सेप्ट केलं की ज्याची वेळ आली त्याला त्यावेळेस जायचंच आहे. कदाचित त्यांना तेवढाच वेळ दिला, पण मी पारायणाच्या शेवटी किंवा जेव्हाही मी पारायण करते किंवा त्याच्यानंतर मी जेव्हाही पहिलं पारायण केलं, मी त्याच्यानंतर स्वामींना हेच सांगितलं की या पारायणाचं फळ म्हणून माझे वडील आज जिथं आहेत, जसे आहेत, त्यांना सुखी ठेवा किंवा त्यांना अशी चांगल्या जागी जाऊ द्या, त्यांच्या आत्म्याला शांती मिळू द्या आणि त्यांना आमच्यापेक्षाही चांगले जास्त प्रेम करणारे लोक मिळू द्या की त्यांना कधी आमची आठवण येऊ नये. आम्ही तर त्यांना कधी विसरू शकत नाही, पण त्यांच्यासाठी तरी याचा पुढची वाटचाल खूप चांगली असावी, शांततेने त्यांचं पुढचा प्रवास करावा, एवढीच मी स्वामींना प्रार्थना केली. तर असो, मी फक्त माझा एक अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचवला. मला जे मन मोकळं करावं असं वाटत होतं म्हणून केलं. अशी कुठलीही गोष्ट नाही की ती कुठल्याही गोष्टीमुळेच होते. शेवटी देवाने जे ठरवलं तेच होत असतं. त्याच्यापुढे तुम्ही मी काहीच नाही आहे. आपण आपलं कर्म करत राहा, सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.